हाय एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी वट पौर्णिमेसाठी असं लुक रेडी केलं आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। ही साडी आहे माझी पिंक कलरची आणि ब्लाउज वेअर केला आहे। ही कांचीवरम साडी आहे, आता लेटेस्टमध्येच घेतली आहे मी म्हणजे माझ्या मम्मीने मला दिली आहे। ते एक सिंपल लुक क्रिएट करणार आहे, तर त्याचा मी एक तुम्हाला व्हिडिओ गेट रेडी विथ मी वट पौर्णिमा स्पेशल व्हिडिओ हे तुमच्यासाठी आहे। अशा प्रकारे तुम्ही सिंपल रेडी होऊ शकता। मी सिंपलच साडी म्हणजे काय नऊवारी टाईप किंवा काही नाही, तर आपली रोज आपण नॉर्मल साडी नेसतो तशीच नेसली आहे। चला मग आता आपण रेडी होऊया। हे बघा, माझी मेहंदी मी दाखवते, कारण की मेहंदी खूप रंगली आहे, खूप म्हणजे खूप रंगली आहे। इथे जरा कमी दिसते, खरं माझ्या हातावरती खूप रंगली आहे, एकदम पूर्ण काळी झाली आहे। आता आपण रेडी होऊया, चला मग पटकन। तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या रेडी होते तेव्हा मी फाउंडेशन यूज नाही करत आहे, तर मी फर्स्ट आहे तर मी फेस वॉश ऑलरेडी करून आली आहे आणि मी आता रेडी व्हायला घेते। तर मी पहिला टोनर यूज करते पूर्ण फेसला, कारण की मला जास्त मेकअप करता येत नाही, तर काही काही येतं सिंपल मी मेकअप करते, तसं मी ट्राय करते, करायचा प्रयत्न करते। कोणी हा व्हिडिओ कोणी बघितला असेल तर मला सांगा की मेकअप करण्यासाठी काही प्रोडक्ट सिंपलवाले आणि माझ्या बजेटमध्ये असतील असे प्रोडक्ट असतील मेकअप करण्यासाठी, तर तुम्ही ते मला सजेस्ट करा, कमेंट करून सांगा की हे प्रोडक्ट पाहिजेत नीट व्यवस्थित मेकअप होण्यासाठी। जास्त कॉस्टली नाही, मीडियम प्राइसमध्ये असेल तर मी घ्यायचा प्रयत्न करेन आणि मी ट्राय करेल की मेकअप अजून माझा चांगला करण्याचा। तर मी आता पहिला मॉइश्चरायझर लावून घेतली आहे। तर मॉइश्चरायझर तुम्हाला माहीतच आहे, मी आता हे व्हिडिओ बनवायला लागले तेव्हापासून मी माझी केअर घेते आहे। तर माझा मॉइश्चरायझर मी हे निव्याचाच यूज करते, मॉइश्चरायझर मी काही चेंज नाही केला। आणि मी आता मानेला पण लावून घेते, कारण की मान पण आपली मस्त चांगली दिसायला पाहिजे। त्याच्यानंतर हे सुकण्यासाठी मी थोडंसं हे करत होते। हे बघा, माझी मेहंदी किती छान रंगली आहे, कशी वाटते ही मेहंदी नक्की सांगा कमेंट करून। आता बघा, हे सुकण्याचा प्रयत्न करते, मॉइश्चरायझर सुकायला पाहिजे म्हणून। तर मी आता चला मग परत ह्याच्यानंतर मी अप्लाय करायला लागली आहे आपलं स्विस ब्युटीचं प्रायमर अप्लाय केलं आहे मी हातावर घेतलेला। त्या स्ट्रक्चर एक वेगळाच येतो। प्रायमर यूज केलं आहे त्याने नाही का एक वेगळाच येतं, मला जास्त माहीत नाही, ते पण मी ह्याच्यावरती इंस्टाग्रामवर कुठेतरी बघितलेलं आणि माझी फ्रेंडने पण सजेस्ट केलं की ते चांगलं आहे, त्यामुळे मग मी ते लावून घेतलं आहे। आणि नंतर मी लूज पावडर यूज केलं आहे, फाउंडेशन न यूज करता। आणि त्याच्यानंतर आधी थोडीशी लिप बाम लावून घेतली आणि त्याच्यानंतर हे लिपस्टिक टॅप करून लावते मी। ही लिपस्टिक आहे ना मरून कलरची आहे, खरं आता ही कशी दिसते एक्झॅक्टली माहीत नाही, खरं मी पिंकवर पिंक लावत नाही, ते कसं वेगळं दिसेल म्हणून मी मरून कलर अप्लाय करते। पूर्ण असं लावून घेतलं टॅप टॅप करून, जास्त डार्क नाही करायचं आहे। तर ह्याच्यासाठी मी जास्त डार्क दिसायला नाही, जास्त वेळ राहण्यासाठी मी काय करते हे तुम्हाला पुढे दाखवते। तर आता मी सगळं अप्लाय करून घेतलं आहे। त्याच्यानंतर आता मी बघा काय करते की मला जरा डार्क वाटायला लागली आहे, तर मी ह्याच्यासाठी आता एक ट्रिक यूज करते। तर ते काय ट्रिक आहे ते तुम्हाला इथे दिसेल। आणि मोस्टली हातानेच लावते, हे बघा। आणि त्याच्यानंतर मी आता थोडंसं लूज पावडर घेतलं आहे, हे बघा लूज पावडर घेतलं आणि तिथे मी टॅप टॅप करून होटावर लावून घेते, कारण की ती लिपस्टिक खूप वेळ राहील आणि आपल्याला असं बघताना पण वाटेल की ती नॅचरली होट आहेत, म्हणजे लिपस्टिक लावली असं वाटते, असं वाटते पूर्ण स्किन नॉर्मल स्किनसारखी वाटते, ती खूप छान दिसते आणि असं खूप डार्क पण वाटत नाही, एकदम नॉर्मल वाटते। हे बघा, नॅचरली असल्यासारखं वाटते। हवं मी तुम्हाला पुढे दाखवेलच इथे बाहेर येऊन। हे बघा, हे बघा
मगाशी डार्क वाटत होती, आता एकदम लाईट वाटते, लाईट पिंकमध्ये. तर मला काय थोडंसं मेकअप येतं, म्हणजे मी इथलं ब्लश सारखं काहीतरी घेतलं आहे डोळ्यांना लावण्यासाठी, आय मेकअप करण्यासाठी. तर हे पिंक दिसण्यासाठी मी थोडंसं लावते आहे. मला काही जास्त माहीत नाही आहे, मी पण बघूनच ट्राय करायला लागली. तर मी थोडंसं लावलं आहे पिंक कलर. हे बघा, ट्राय केलं आहे मेकअप करायचा, जास्त येत नाही, मी पण आता शिकतच आहे. आता इकडे पण अप्लाय करते. हे बघा, दोन्हीकडे अप्लाय करून घेते थोडंसं, छान आहे दिसण्यासाठी. हे बघा, थोडंसं लावलं आहे पिंक, थोडंसं काहीतरी वेगळं आणि फोटो छान येतील त्याच्यासाठी थोडंसं आय मेकअप केलं आहे. म्हणजे पिंकच लावलं आहे, डायरेक्ट हातानेच लावून घेतलं आहे. आणि तेच थोडंसं मी टॅप चीनवरती करते थोडंसं, की बाबा जरा पिंक आणि थोडंसं वेगळं नॅचरल असल्यासारखं वाटायला पाहिजे म्हणून. मी काय ह्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही आहे, मी पण ट्रायच करते. आणि मेकअप मी कधी नाही करत, आत्ता यूट्यूबचं चॅनल. आता मी ह्याच्यानंतर मी काजळ लावल्यानंतर मी रिॲक्शन दाखवायला लागली. बघा, काजळ लावल्यानंतर एक वेगळाच लुक येतो. मला सगळ्यांना एक विचारायचं आहे की माझा काजळ पसरतो, तुमचा काजळ पसरतो का? तर त्यासाठी मी काय करते हे बघा. इथे हे फाउंडेशन घेतलं आहे मी, फाउंडेशन बोलते, पावडर घेतलं आहे आणि मी ते म्हणजे डोळ्यांच्या खाली असं हे करते. हे बघा, की तो पसरणार नाही आणि खूप वेळ राहील असं. तुमचं पण काजळ पसरत असेल तर तुम्ही काय करता हे कमेंट करून सांगा मला, आणि मी काय करायला पाहिजे ते पण सांगा. आणि आता मी थोडेसे ब्लर हे लावून घेतलं आणि तेच एब्रो पण सेट करून घेते थोडंसं. आपण सिंपल लुक केलं आहे, एवढं का भडक हे मेकअप जास्त नाही केलं. सिंपल लुकमध्ये पण आपण खूप छान दिसतो आणि खूप चांगल्या प्रकारे. हे बघा, आपलं सगळं रेडी आहे. आता आपण टिकली लावणार आहोत. सिंपल लुक आहे, अशा प्रकारे तुम्ही पण क्रिएट करू शकता सिंपल लुक. आता मी ही चंद्रकोर टिकली लावली आहे. ही चंद्रकोर टिकली खूप वर्ष झालं माझ्याकडे, 7 ते 8 वर्ष आता यूज झालं आहे. त्यानंतर मी आता इयरिंग्स घालते. मी आज झुमके नाही घालणार आहे, एकदम सिंपल रेडी होणार आहे. त्यामुळे मी झुमके अवॉइड करणार आहे ह्या टायमाला, म्हणजे आज तरी अवॉइड करणार आहे. तर मी मोठे अशी रिंग घातले आहे आणि बांगड्यांचा असं पूर्ण सेट बनवून घेतला आहे. तर आता मी हे वेअर करते. हे मला कानातले की तुम्ही कमेंट करून सांगा हे कानातले कितीला घेतले असतील मी. त्यानंतर मी तुम्हाला कमेंट करून सांगेन की ह्याची प्राईस काय आहे, तर तुम्ही कमेंट करून सांगा. इयरिंग झाले, सर्व झाल्या, बांगड्या दाखवते मी तुम्हाला. बांगड्या अशा वेअर केल्या आहेत, छान पण वाटत आहेत, ग्रीन. अशा प्रकारे सिंपल आपण रेडी झालं आहे. अजून काय काय राहिलं आहे ते मी दाखवते तुम्हाला. हे इयरिंग्स हे काय बोलतात, रिंग आहेत तर रिंग पण घालून घेते. आहेत तर यूज करायचे असं माझं म्हणणं आहे. आहेत, लग्नातलेच आहेत माझे हे, तर हे यूज करून घेते मी आता. ठेवून अशाच टायमाला आपण यूज हे बघा, मस्त असं रेडी झाली आहे मी. अजून बाकी आहे रेडी व्हायचं, तरी मी काहीतरी हे करायचं. असं काहीतरी कमेंट करून आपण स्वतःला फ्रेश होऊन चांगल्या प्रकारे आपण रेडी होऊ शकतो. गप्प असं एकदम शांत रेडी झालं तर काय समजणार आहे, तो रिॲक्शन पण यायला पाहिजे ना. तुम्ही पण बोर होशील आला तर माझे व्हिडिओ बघून, तर बोर नाही व्हायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त जणांनी बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी सर्व ज्वेलरी घालून रेडी आहे, एकदम सिंपल लुकमध्ये. एकदम सिंपल लुक आहे माझा. आता मी तुम्हाला दिसेल मॉडल लुकमध्ये. मी केस सोडले पहिला आणि असे छोटीशी एक क्लिप काढली. आणि का काढली, कारण की मला बघायचं तो केस सोडून माझा लुक कसा दिसतो आहे. तर हा असा पण छान दिसतो. खरं मी केस सोडून जाणार नाही आहे वट पौर्णिमा सेलिब्रेशन करायला, कारण की ऑलरेडी ऊन भरपूर आहे. तर मी आपली सिंपल वेणी बघा, सिंपल वेणी केली आहे आणि मस्त असा गजरा लावून घेतला. अशा प्रकारे मी सिंपल रेडी झाली आहे.
साडी हे माझ्या मम्मीने घातली आहे, म्हणजे सासूबाईंनी मला घालून दिली आहे साडी, पटकन घाली आणि त्या अशा प्रकारे मी सिंपल लुक रेडी केला आहे। अशा प्रकारे तुम्ही पण असे सिंपल लुक क्रिएट करू शकता, माझ्यासोबत रेडी होऊ शकता आणि मी कशी दिसते हे नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये। अजून काही व्हिडिओ येणार आहेत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, काही भावाच्या लग्नाचे व्हिडिओज अजून येणार आहेत, ते नक्की बघा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।